आई कुठे काय करते या मालिकेने गेली 4.5 वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं। मालिकेच्या कथानकाने आणि कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं। मात्र आता ही प्रेक्षकांची आवडती मालिका निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे मालिकेतील कलाकार चर्चेत आले आहेत। मालिका संपणार असल्याचं समोर येताच आता कलाकार मंडळी भावुक होताना पाहायला मिळत आहेत। 19 नोव्हेंबरला आई कुठे काय करते मालिकेचं शेवटचं चित्रीकरण पार पडलं, तर 30 नोव्हेंबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे। या दरम्यान मालिकेतील यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुखने नुकतीच सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे। समृद्धी बंगल्याबाहेरचा एक सुंदर असा फोटो शेअर करत अभिषेकने असं लिहिलं आहे की गुड बाय यश अरुंधती देशमुख, आई कुठे काय करतेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस 2019 ते 2024, 1491 भाग पॅकअप ऐकलं आणि आत खोलवर काहीतरी झालं। 5 वर्षांपासून बरोबर असलेलं कुणीतरी आता कधीच नसेल किंवा असेल यातील घालमेल घरी येईपर्यंत होती। निघताना भेटीगाठी झाल्या, आठवणी निघाल्या तरी जरासं अस्वस्थ वाटत होतं। कुणाला तरी भेटायचं राहिलंय असं वाटतच होतं। शांतपणे प्रत्येक खोलीत जाऊन आलो, मेकअप रूम मध्ये आरशात बघून आलो, पहिल्यांदाच पायऱ्या सावकाश उतरलो, बॅग जराशी जड वाटत होती। निरोप घेताना मी समृद्धी बंगल्याकडे बघत होतो की तो माझ्याकडे बघत होता कुणास ठाऊक। त्याच्याकडे पाठ करून निघावंसं वाटत नव्हतं। पुढे अभिषेकने लिहिलं आहे की मालिका सुरू झाली म्हणजे कधीतरी संपणार, त्यात काही एवढं, ते फक्त काम आहे असं शहाण्यांना वाटत असेल, पण मला ते तितकं सोपं नाही वाटलं। यशने मला भरभरून प्रेम दिलं, ओळख दिली, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही भेटलं तरी त्यांच्या डोळ्यातली चमक, आपलेपणा, आशीर्वाद, ऊर्जा देणारे होते। टीव्ही या माध्यमाची ताकद काय असू शकते याची जाणीव करून देणारे अनेक प्रसंग होते। आईच्या भोवती फिरणारं यशचं वर्तुळ अखेर पूर्ण झालं, पण ते पुन्हा पुन्हा गिरवलं जाईल याची खात्री आहे, कारण आई मुलाचं मुलीचं नातं वैश्विक असतं। पुढे अभिषेकने असं म्हटलं आहे की हे करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आमच्या प्रोजेक्ट हेड आणि लेखिका नमिता वर्तक यांचा ऋणी असेन। नमिता, तुझ्याशिवाय हे शक्य नव्हतं। त्याचबरोबर आमचे निर्माते, आमचे दिग्दर्शक आणि स्टार प्रवाहाची सगळी टीम, या सगळ्यांचा मी कायमच ऋणी असेल, असं म्हणत त्याने साऱ्यांचेच आभार मानले आहे। शेवटी यशने मालिकेचे व वाहिनीच्या संपूर्ण टीमचे आभार मानत निरोप घेतला आहे। तर तुम्ही आई कुठे काय करते ही मालिका आणि यश या पात्राला किती मिस कराल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।